लहान मुलांना जेव्हा ताप येतो तेव्हा या 3 चुका प्रत्येक पालकांकडून बऱ्याच वेळेस केल्या जातात. या 3 चुका कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली आणि सर्वात महत्त्वाची चूक, जेव्हा लहान मुलांना ताप येतो तेव्हा बऱ्याच वेळा थंड पाण्याच्या पट्ट्या ह्या फक्त डोक्यावर ठेवल्या जातात. पण हे चुकीचं आहे. थंड पाण्याच्या पट्ट्या ह्या डोक्यावर न ठेवता पूर्ण शरीरावर थंड पाण्याची पट्टी लावायला हवी. यामुळे काय होतं तर लहान मुलांच्या शरीरातली जी उष्णता आहे ती उष्णता ॲब्झॉर्ब केल्या जाते आणि मुलांना आरामदायक देखील वाटतं. दुसरी चूक देखील पट्टी लावण्याबद्दल आहे. बरेच पालक मुलांना ताप आल्याच्या नंतर थंड पाण्याची पट्टी ही एकदम बर्फाच्या पाण्याची किंवा चिल्ड पाण्याने करतात. असं करू नये. थंड पाण्याच्या पट्ट्या ह्या नॉर्मल पाण्याने कराव्यात, जेणेकरून मुलांना शिवरिंग होणार नाही. तिसरी चूक जी आपण नेहमी करतो ती मुलांच्या पॅरासिटामॉल औषधाबद्दल आहे. बऱ्याच पालकांना असं वाटतं की आमच्या मुलांनी जेवण केलं नाही त्यामुळे याला पॅरासिटामॉल औषध देऊ नये. पण हे चुकीचं आहे. मुलांनी जेवण जरी केलेलं नसेल तरी त्याला पॅरासिटामॉलचं औषध देण्यात यावं. तेव्हा त्याचा ताप कमी होईल, तेव्हा तो स्वतः तुम्हाला जेवायला मागेल. अजून एक महत्त्वाची ॲडिशनल टिप्स मी या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे, ती म्हणजे मुलांना ताप आल्यानंतर जेव्हा त्याला शिवरिंग होईल तेव्हा त्याला घट्ट कपड्याने गुंडाळू नका. यामुळे मुलांना श्वास घेणं त्रासदायक वाटू शकतं. त्यामुळे फक्त शिवरिंग आल्यानंतर फक्त एक साधारण ब्लँकेट टाकणं देखील पुरेसं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्वास्थ्य मंत्र मराठी या चॅनलला फॉलो केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. धन्यवाद.